मूकबधिरांच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी रुबीना पठाण आणि माझ्या सोबत आहेत रजनी कालरा। अमेरिका आणि इराणमधील 2 आठवड्यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर तेहरानमध्ये नागरिकांनी जल्लोष केला। ट्रम्प यांच्या घोषणेनंतर इराणच्या नागरिकांनी तेहरानमध्ये इस्रायल आणि अमेरिकेचे झेंडे जाळून युद्धबंदीचा जल्लोष केला। जगभरातील नेत्यांनी या युद्धविरामाच्या निर्णयाचं स्वागत केलं असून या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं म्हटलेलं आहे। पश्चिम आशियातील युद्धविरामाच्या बातमीचा परिणाम आता बाजारात स्पष्टपणे दिसतोय। गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सोनं आणि चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे मोर्चा वळवलाय, त्यामुळे किमतींमध्ये मोठी वाढ झाली। सोन्याच्या दरात 3700 अधिक वाढ झाली आहे, तर चांदीनं 13500चा विक्रमी उच्चांक गाठला। युद्धविरामाच्या बातमीनंतर भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी आली। बीएससी सेन्सेक्सनं शेअर बाजाराच्या सुरुवातीला 2700चा टप्पा ओलांडला, त्यात 800हून अधिक अंकांनी उसळी आली। तर एनएससी निफ्टीनंही सुरुवातीलाच 800 अंकाची मोठी उसळी घेतली, ज्यामुळे बाजारातील उत्साह आणि गुंतवणूकदारांचा भक्कम परतावा स्पष्टपणे दिसला। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचा उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी टीएमसीचे मोठ्या संख्येनं नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते। केवळ भवानीपूरमध्येच नव्हे तर बंगालच्या सर्व 294 जागांवर टीएमसीला विजयी करावं असं आवाहन यावेळी त्यांनी जनतेला केलं। मूकबधिरांच्या बातमीपत्रात आज इतकंच। पाहत रहा झी 24 तास।